मुंबईतली पहिली भुयारी मेट्रो आजपासून धावणार आहे। आजपासून मुंबईकरांचे भुयारी मेट्रो प्रवासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे। सकाळी ठीक 11 वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरनं पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटेल। मेट्रोचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडनं मेट्रो कनेक्ट 3 हे ॲप ही सुरू करण्यात आले। या ॲप्लिकेशनद्वारे प्रवाशांना मुंबईतल्या आरे ते बीकेसी या दरम्यानच्या सर्व स्थानकांची, स्थानकातील सोयी सुविधांची आणि इतर सर्व प्रकारची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे। हे ॲप इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा 3 भाषांमध्ये आहे। तर जवळचे मेट्रो स्थानक कोणते आहे, तिकीट दर काय आहेत, गाड्यांचं वेळापत्रक यासह इतरही माहिती या ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याबरोबरच प्रवाशांच्या तक्रारी या माध्यमातून जाणून घेतल्या जातील। या तक्रारींचं निवारणही ॲपद्वारे केलं जाईल। मेट्रो स्थानकावरती उतरल्यानंतर इच्छित स्थळी जाण्यासाठी बस, टॅक्सी आणि रिक्षाचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे का याची माहिती सुद्धा या ॲपद्वारे प्रवाशांना मिळणार आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जुई जाधव यांनी। मुंबईकरांना ट्रॅफिक पासून सुटका मिळणार आहे, कारण का पहिली भुयारी मेट्रो मुंबईमध्ये आजपासून सुरू होणार आहे। आपण पाहू शकता की मेट्रो सुरू होण्याआधीच तिकीट काउंटरवर नागरिकांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत काही प्रवासी आहेत जे पहिला प्रवास करणार आहेत आणि हे काका पहिले प्रवासी आहेत, त्यांना हा पहिला मान मिळतोय पहिली तिकीट काढण्याचा। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही, पहिला मान मिळतोय तुम्हाला पहिल्या भुयारी मेट्रोची तिकीट काढण्याचा, काय भावना व्यक्त कराल? असं वाटतंय की मी एवढा प्राऊड आहे की मला हे फर्स्ट तिकीट मला अंडरग्राऊंडची भेटणार। म्हणजे मला हे एवढा हे रात्री मला झोप पण नाही आली की केव्हा मेट्रोला जाऊ अंडरग्राऊंडला बघायला। असं काही नागरिक आहेत। ताई, काय सांगाल तुम्ही, कुठून प्रवास करता नेमका कामासाठी? मी आता बीकेसीवरनं मरोल नाकाला जात आहे। मी सीट्समध्ये काम करते आणि साधारणपणे मला 1 तासभर तरी लागत असतो आणि आता मला असं वाटतं 10 मिनिटात मी पोहोचणार आहे। तू काय सांगशील, तू एक युवक आहेस, एक युवक म्हणून काय सांगशील, नवनवीन असे प्रकल्प येत आहेत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, कितपत फायदा होईल भविष्यासाठी? डेफिनेटली खूप फायदा होणार याचा। एकदा पूर्ण लाईन ओपन झाली त्याचं फुल पोटेन्शियल आपल्याला रिअलाइज होणार, कारण हे ऑल द वे फ्रॉम फोर्ट हे इथपर्यंत ज्यांचे ऑफिसेस फोर्टमध्ये पण आहे, इथे पण आहे, त्यांना ट्रॅव्हल करायला खूप सोयीस्कर होणार आहे। आपण पाहतोय नागरिकांची गर्दी इथे वाढतच चालली आहे। ही पहिली भुयारी मार्गिका आहे मेट्रोची, जी आता बीकेसी ते आरे हा टप्पा सुरू होणार आहे। आणि आपण पाहू शकता की हा जो संपूर्ण परिसर आहे या मेट्रो मार्गिकेचा, तो हा परिसर आहे। व्यवस्थित इथे सिक्युरिटी मार्फत चेकिंग केली जात आहे आणि स्कॅनर्समधून ज्या बॅग्स असतात प्रवाशांच्या, त्या स्कॅन करूनच मग सगळ्यांना आतमध्ये सोडलं जात आहे। ज्या इतर मार्गिका आहेत मेट्रोच्या, त्याचप्रमाणे ही देखील मेट्रो मार्गिका धावणार आहे। मात्र फरक हाच आहे की ही पहिली मेट्रो मार्गिका आहे जी अंडरग्राऊंड आहे आणि खरं तर नागरिक खूप उत्साह आहेत, उत्साह दिसतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती। इथे आजी आजोबा देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका त्यांचा अनुभव कसा आहे। काय सांगाल तुम्ही, कसं वाटतंय पहिली तिकीट काढली, पहिली मार्गिका, कसं वाटतंय नेमकं? एकदम छान 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 वाटतं। अवघ्या काही वेळातच ही मेट्रोची मार्गिका सुरू होणार आहे आणि नागरिकांच्या सेवेसाठी ही मुंबई मेट्रो 3 पहिली भुयारी मार्गिका सुरू होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकर सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।